महिला आणि बालविकास विभागातर्फे 22 जानेवारी ते 8 मार्च दरम्यान बेटी बचाव बेटी पढाओ मोहीम राबवण्यात येत आहे। या मोहिमेअंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे। यात स्वाक्षरी मोहिमेचं उद्घाटन यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या हस्ते करण्यात आलं। या मोहिमेचा उद्देश लिंगभेद दूर करणे, मुलींचे संरक्षण करणे आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आहे। जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी मोहिमेची प्रतिज्ञा घेतली आणि उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्याही घेतल्या। यासोबतच चाइल्ड हेल्पलाईन 1098 चे पोस्टर्स आणि माहिती पत्रके देखील अनावरत करण्यात आली। यावेळी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितलं की जर मुलावर क्रूरता असेल, बालविवाह असेल किंवा कोणतेही मूल अडचणीत असेल तर ताबडतोब चाइल्ड हेल्पलाईन 1098 वर कॉल करा। माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल।